त्यानंतरही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक अटी आणि निकष समोर आलेत, तर यावरून आता वादही निर्माण झालाय। 36,000 कोटींच्या या कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात सुमारे 17 लाख शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार असल्याचं समोर आलंय। कारण 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने थकीत कर्ज माफ केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार नाही आणि अशा शेतकऱ्यांची संख्या 13 लाखांच्या आसपास आहे। या शेतकऱ्यांचं कर्ज जरी 2 लाखांपेक्षा कमी असलं तरी त्यांना केवळ 50,000ंचाच लाभ मिळणार आहे आणि त्यांना कर्जाची उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे। 2 लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील रक्कम बँकेत जमा केल्याशिवाय ती कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये। तर यामुळे विरोधकांनी या अटींना जोरदार विरोध केलाय आणि सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे। तर यात कोणत्या शेतकऱ्यांना किती कर्जमाफी मिळणार आहे त्यावर एक नजर टाकूया। यापूर्वी कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत संपूर्ण कर्ज माफ होणार आहे। 2019ला कर्जमाफी मिळालेल्यांचं केवळ 50,000ंचं कर्ज माफ होईल, उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे। तर 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना 2 लाखांवरील संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही। नियमित अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000ंचं अनुदानही मिळणार आहे। तर यावर शेतकरी नेते अजित नवले नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। शेतकरी कर्जमाफीसाठी जो शासन आदेश सरकारने काढलाय त्याच्यामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ही कर्जमाफी आजपर्यंत झालेल्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली आणि सर्वात कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे। निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र बहुसंख्य शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा चुना लावायचा, अशा प्रकारचं काम ह्या शासनादेशाने झालेलं आहे। ही अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे। आता त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात देखील याच्यामध्ये सूतोवाच केलेला आहे। पहिल्यांदा तर मी स्पष्ट करू इच्छितो, समोर कुठल्याही निवडणुका नसताना आम्ही कर्जमाफी केली आहे। केवळ विधानसभाच नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकलेलो आहोत, तरी देखील आम्ही हा विचार केला नाही की आता काय करायचं आहे। आता 2029ची निवडणूक आहे, त्यामुळे 28 किंवा 29 मध्ये कर्जमाफी करू असा विचार आम्ही केला नाही। कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही। आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे, याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो। यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही। कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते, कारण त्याशिवाय त्या कर्जाच्या नेटमध्ये पुन्हा आपल्याला शेतकऱ्यांना आणता येत नाही। पण हे करत असताना यावेळी आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीला हे काम दिलं होतं की त्यांनी शॉर्ट टर्मच्या उपाययोजना, लॉंग टर्मच्या उपाययोजना, बँकिंग सिस्टीमवर त्याचा होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या संदर्भातला रिपोर्ट द्यावा। समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काही निकष आपण यामध्ये टाकलेले आहेत। पण मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे। सर्वात जास्त बेनिफिशियरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहेत।